SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। जिल्हा परिषद प्रशासनाने पदाचे अधिकार ठेवले राजकीय वळचणीला। पालकमंत्र्यांच्या मनमानीपणाला कंटाळून पक्षाकडूनच घरचा आहेर। जिल्हा परिषद लोकसेवकांना आपण जनतेचे नोकर असल्याचा विसर। तर 28 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद समोर आरपारची लढाई। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची घोषणा। मालगाव ग्रामसेवकाच्या निलंबन कारवाई शिवाय आता माघार नाही। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा सज्जड इशारा। तर मिरजेत गाढवावर डिजिटल फलक लावून सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला गैरहजर असणाऱ्या मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त आंबेडकर समाज सांगली जिल्हा आता उतरला आहे। आज मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे व उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला दिरंगाई करणाऱ्या सांगली जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। गाढवावर सांगली जिल्हा परिषद प्रशासन डिजिटल लावून मोर्चा काढून मिरज पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। जोपर्यंत ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला। पण जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत नसल्याने दिनांक 28 ऑगस्ट रोजी पासून आरपारच्या लढाईला सुरुवात करणार असल्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। मिरज पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेले तुषार खांडेकर यांचे आंदोलन स्थगित करून दुसऱ्या टप्प्यातील तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचे संकेत दिले आहेत। यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे, सुभाष माने, निर्मला घाडगे, उमेश धेंडे, अरविंद कुर्णे, सागर आवळे, सुलेमान मुजावर, माजिद मुतवल्ली, स्वप्नील बनसोडे, प्रदीप सावंत, किरण बंडगर, महादेव दबडे यांच्यासह समस्त आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। महात्मा गौतम बुद्धांचा, महात्मा फुलेंचा, सर्वमनी रोहिदास महाराजांचा, आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले 9 दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते। पण या गिधाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं। म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात घालून कुठलीही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारभाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत। त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक, निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक, पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला तुषारभाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय। पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन, सचिन कांबळे साहेब असतील,
सागर आवळे असतील, उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती, असं आम्ही 5 जण आमरण उपोषणाला बुधवारपासून बसणार आहोत। या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे, अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं, असं मी आज आवाहन आणि विनंती करतो। जय भीम, जय भारत। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।